चेअरमन सोळंके साहेब या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत। सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करण्यात येते की महाराष्ट्राचे लाडके युवा चेअरमन मान्य दगडूसाहेब सोळंके यांचा सत्कार या ठिकाणी धनराज पाटील हे करतील। या सत्कारानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शब्दसुमनाने या ठिकाणी शुभेच्छा देतो, सत्कार करतो, सन्मान करतो। तसेच या ठिकाणी वैजनाथ टोपाना हे अरुण भाईचा सत्कार करतील, शुभेच्छा देऊया। यानंतर बनसुरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय डॉक्टर संतोषजी वाघमारे साहेब हे या सभेचे प्रास्ताविक करतील। प्रचार सभेचे सन्माननीय अध्यक्ष लादीजी या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी विशेष आमंत्रित आणि आपल्या सर्वांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आपल्या सर्वांचा भाजपला आशीर्वाद मिळण्यासाठी आलेले सन्माननीय आमदार मुळीकरजी, आपल्या सर्वांचे लाडके नेते, आम्ही ज्यांना आमचे अमित शहा म्हणतो आमदार महोदय, असे युवकांचे हृदय सम्राट आदरणीय अरविंद भाऊ पाटील निलंगेकर भैया साहेब, या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे महामंत्री संजयजी दोरवे, दगडूजी चेअरमन साहेब, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनींनो, अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण ह्या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। माय बापू, ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची नाही, विधानसभेची नाही, ही निवडणूक आपल्या सर्वांच्या विकासाची आहे, ही निवडणूक देशाची आहे। काल नरेंद्र मोदी साहेबांनी संबंध लातूरकरांना संबोधित केलं। संबोधित करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये, प्रत्येक नागरिकामध्ये, लातूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारामध्ये एक विश्वास उत्पन्न करण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांच्या सभेमुळे झालं। या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये काँग्रेसनं जनतेला काय दिलं आणि ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी जनतेला काय दिलं हे आपल्या सर्वांना परिचित आहे। मित्रांनो, आज सबका साथ सबका विकास म्हणून आदरणीय मोदी साहेबांनी 80 कोटी लोकांना अन्नधान्य पुरवलं। आज आपण जनधन योजना जवळपास 50 कोटी लोकांचे, गरीब लोकांचे त्या ठिकाणी जनधनाचे खाते आपण त्या ठिकाणी उघडले आणि खऱ्या अर्थानं त्यामध्ये 56% महिलांचं आपण खाते उघडले। म्हणजे खऱ्या अर्थानं आर्थिक प्रगतीकडे नेणारा हा त्यांचा जो आहे निर्णय जो होता। आज गरीब शेतकरी, युवक आणि महिलांसाठी अतिशय कल्याणकारी निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी घेतले। मग त्यामध्ये शौचालयाची योजना असेल, उज्ज्वल भारताची योजना असेल, मग या ठिकाणी काम करत असताना कोविडच्या काळामध्ये कोविडशिल्ड जे लसीकरण झालं, खऱ्या अर्थानं आज भारतामध्ये सगळ्यात जास्त लसीकरण झालं आणि त्याच्यामुळं कोविडचा प्रसार त्या ठिकाणी होऊ शकला नाही। हे सुद्धा श्रेय आहे आदरणीय मोदी साहेबांकडे। आपण बघत असताना देशाच्या विकासामध्ये मोदी साहेबांनी काम केलं आणि लातूरच्या विकासासाठी आदरणीय रूपाताई पाटील अक्का निलंगेकर अक्कासाहेब यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली संभाजी पाटील निलंगेकर भैया साहेब आणि अरविंद पाटील निलंगेकर भैया साहेब यांनी 2017 पासून आपण बघितलं, पालकमंत्री असताना आदरणीय भैया साहेबांनी काय केलं, आतापर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये जेवढे पालकमंत्री झाले त्यांचं काम बघा आणि आदरणीय भैया साहेबांचं 2.5 ते 3 वर्षामधलं काम बघा। जलयुक्त शिवार असेल, आरोग्याची शिबिरं असतील, या सर्व गोष्टीचा साक्षीदार एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून आदरणीय भैया साहेबांच्या पाठीमागे
जमिनीला हाताला हात देऊन त्या ठिकाणी बघितले मित्रांनो. आज आपण म्हणतो की ननंद हे गाव, पदोश्री हे सर्कल अनुसूचित जातीसाठी राखीव होतं. माझ्यासारख्या वंचितातील वंचित कर्मकार समाजातील एका व्यक्तीला आदरणीय भैयासाहेबांनी मला या ठिकाणी तिकीट दिलं आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाला माझ्या जनतेच्या मी त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य. म्हणजे खऱ्या अर्थानं संविधानाचा मान ठेवण्याचं काम जर कोण केलं असेल तर आदरणीय भैयासाहेबांनी आकाशसाहेबांनी या ठिकाणी केलेलं दिसतं. काल मोदी साहेब भाषणामध्ये बोलत असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, बाबा साहब भी अगर आते हैं तो संविधान हटा नहीं सकते. ही झाली ताकद. ज्यावेळेस 2014ला नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले तर त्यांनी पहिलं काम जर केलं असेल लोकशाहीचं पवित्र मंदिर म्हणजे आपलं संसद. बाबासाहेबांनी जे काही संविधान दिलं त्याचा मान म्हणजे संसद. त्या संसदेच्या पहिल्या पायरीवरती ते गेले आणि त्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी नतमस्तक झाले. आज एक कुटुंब प्रमुख म्हणून मोदी साहेब पूर्ण देशाचं जे आहे पालन करत आहेत. आता बघा, आपल्या घरामध्ये कुटुंब प्रमुख जर चांगला असेल तर त्या ठिकाणी घराची परिस्थिती मजबूत असते, कोणतंही संकट त्या ठिकाणी येत नाही. त्यासाठी घरातला कुटुंब प्रमुख हा मजबूत पाहिजे, भक्कम पाहिजे. तसाच या ठिकाणी आपल्याला भारताचे कुटुंब प्रमुख म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपल्याला भेटलेले आहेत आणि लातूर जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख म्हणून आदरणीय संभाजी भाई आणि छोटू भाई आपल्याला भेटलेले आहेत. या ठिकाणी आधी न बोलता येत्या 7 तारखेला सुधाकर तुकाराम चुरणारे साहेबांना आपल्याला मतदान करायचे. म्हणजे ते मतदान संभाजी भायांना जाणार आणि तेच मतदान नरेंद्र मोदी साहेबांना जाणार आणि तेच मतदान तुमच्या आमच्या विकासासाठी जाणार. एवढंच आवाहन करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वाघमारे साहेब. यानंतर निलंगा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष माननीय वीरभद्र स्वामी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी लातूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित, प्रचार सभेसाठी उपस्थित गडचिरोलीचे आमदार देवरावजी गोळी साहेब, तसेच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके युवा नेते अरविंद भैया पाटील निलंगेकर साहेब, दगडू साहेब चेअरमन साहेब, संजयजी दोर्वे साहेब व जिल्हा परिषदेचे माजी सभापती संतोष वाघमारेजी व या ठिकाणी उपस्थित ननंद गावातील सर्व ग्रामस्थ मतदार बंधू भगिनींनो, उद्या 7 तारखेला येत्या 7 तारखेला लोकसभेसाठीचं मतदान आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला हितगुज करावं, चर्चा करावं म्हणून आदरणीय नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. पण ही निवडणूक आपल्या देशाच्या साठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपण पाहतो मागच्या 10 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला न्याय आणि त्यांचा हक्क देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. हे आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे. आपण पाहतोय मागच्या काळामध्ये 10 वर्षाच्या पूर्वी जास्तीत जास्त कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं खातं बँकेमध्ये असायचं, पण आज प्रत्येक महिला भगिनीचं आणि प्रत्येक व्यक्तीचं खातं बँकेमध्ये ओपन केलेलं आहे. त्यामुळं शासनाकडून ज्या योजना आहेत त्या डायरेक्ट तुमच्या आमच्यापर्यंत, मध्यस्थाशिवाय तुमच्या आमच्यापर्यंत त्याचा अधिकार किंवा हक्क आपल्याला मिळतो आहे. त्यामुळे आणि त्याशिवाय शौचालय असतील. आपण पाहतोय गावात सुरुवात झालं की गावाची सुरुवात ही हगलदारीपासून व्हायची, गावाची सुरुवातच हगलदारीपासून व्हायची. अशी अवस्था प्रत्येक गावातील होती. पण मोदी साहेबांच्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये शौचालय असावं ही संकल्पना त्या मागची होती. त्यामुळं आपल्या माता भगिनींची जी अवहेलना व्हायची ती सुद्धा त्यांनी लक्षात घेऊन त्यासाठी शौचालयाची निर्मिती करण्याचा संकल्प केला आणि ते उद्दिष्ट त्यांनी साध्य केलं. अशा याशिवाय घरकुल असेल, वास्तविक प्रत्येक गोरगरीब कुटुंबांना निवाऱ्याशिवाय राहावं लागायचं. प्रत्येक वर्षाला पावसाळ्याच्या पूर्वी छप्पर बांधणं किंवा कूड घेणं अशा प्रकार करावे लागायचे. पण घरकुल योजनेमुळे
प्रत्येक देशामध्ये प्रत्येक ठिकाणी मुंबई असेल, हैदराबाद असेल किंवा कुठल्याही मोठ्या ठिकाणी बॉम्बस्फोट सारखे प्रकार व्हायचे. मागच्या या 10 वर्षाच्या काळात आपण पाहतोय, ऐकतोय का कुठेतरी बॉम्बस्फोट झालेला आपण ऐकतोय का? तेव्हा ही अतिशय महत्वाची घटना आहे की जी देशाच्या संरक्षणासाठी महत्वाची आहे आणि ती आदरणीय मोदी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार करत आहे. आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब या ठिकाणी आपल्याला सहकार्य करण्याला व आपली कामं विकास कामं करण्यासाठी समर्थ आहेत. तेव्हा तुम्हा आम्हा सर्वांचं काम आहे, कर्तव्य आहे की येत्या 7 तारखेला आपण सर्वांनी निश्चय करून आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्रंगारे साहेब यांच्या कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मताने विजयी करावं एवढीच विनंती करून मी माझी जागा घेतो व नमस्कार. यानंतर आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस माननीय संजयजी दोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले मत व्यक्त करावं. लातूर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी होत असलेल्या सभेला उपस्थित आदरणीय अरविंदभाई पाटील निलंगेकर साहेब आणि त्याचबरोबर देशाचे नेते आदरणीय गडकरी साहेब आणि राज्याचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून निरोप घेऊन आलेले आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमदार साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्यासपीठावरील दगडू चेअरमन साहेब, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते ॲडव्होकेट वीरभद्र स्वामी साहेब, शेषरावजी ममाळे सर, या ठिकाणचे सर्व उपस्थित मतदार बंधू. प्रास्ताविकामध्ये अशा प्रकारचा उल्लेख झाला की ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही, ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही, ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाही, ही निवडणूक विधानसभेची नाही. आणि या सगळ्या विधानसभा आणि जिल्हा परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या पेक्षा सुद्धा वेगळी आणि तितकीच महत्वपूर्ण अशा प्रकारची निवडणूक आहे. कारण या निवडणुकीमध्ये देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे, देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारी निवडणूक आहे. आणि म्हणून आपण सचर्मित बुद्धीचा विचार करून आगामी काळामध्ये 7 तारखेला मतदान करत असताना आता आपले जे उमेदवार आहेत ते सुधाकर श्रंगारे यांना प्रचंड मताधिक्यातून आपल्याला विजय करायचा. का सुधाकर श्रंगारेंना मतदान द्यायचे? तर सुधाकर श्रंगारे साहेबांच्या बरोबर 5 वर्ष, 2.5 वर्ष जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून त्यांच्या बरोबर काम केलं. अत्यंत प्रामाणिक अशा प्रकारचा कार्यकर्ता, त्यांच्या भागातल्या विकासासाठी ती तळमळ असलेला कार्यकर्ता, म्हणजे प्रचंड मोठी ताकद असताना सुद्धा सर्वसामान्य माणसांच्या बरोबर अतिशय प्रेमानं, अतिशय जिव्हाळ्यानं, अतिशय तळमळीनं वागणारा कार्यकर्ता म्हणून आदरणीय सुधाकर श्रंगारे साहेबांचं नाव घेतलं जातं. आणि म्हणूनच 2019 ला आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकरांनी असा निर्णय घेतला की या लोकसभेचं नेतृत्व करायचं असेल तर खऱ्या अर्थानं सक्षम उमेदवार जो कोण असेल तर ते सुधाकर श्रंगारे. कारण सुधाकर श्रंगारेकडे दूरदृष्टी आहे, सुधाकर श्रंगारेकडे विकासाची तळमळ आहे आणि अशा माणसाला उमेदवारी दिली पाहिजे हा विचार संभाजीराव पाटील निलंगेकरांनी केला. आणि 2019 ला जवळपास 2,87,000च्या मतांनी विजयी करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झालेला. 5 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदींनी जे या देश हिताच्यासाठी गरीब कल्याणाच्या योजनांच्या माध्यमात लोकांचा विकास साधण्यासाठी जे निर्णय घेतले, जो विचार केला त्या सगळ्या निर्णयाला पाठिंबा देण्याचं काम सुधाकर श्रंगारे साहेबांनी अत्यंत समर्थपणाने केलं आहे. सभागृहामध्ये त्यांची असलेली उपस्थिती ही अतिशय वाखाणण्याजोगी अशी त्यांची उपस्थिती आहे. कारण सभागृहामध्ये गेल्याशिवाय आपल्या भागाचे प्रश्न सुटत नाहीत आणि सभागृहामध्ये उपस्थित राहून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान आपण कुणीही विसरू शकत नाही. इतक्या ताकदीचा खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आज लोकसभेचा उमेदवार होत आहे. खरं तर ते बोलत नाही जास्त. खरं तर अशी एक म्हण आहे की समाज सुधारक 2 प्रकारचे असतात, एक बोलके आणि एक कर्ते सुधारक असतात. आणि कर्त्या सुधारकापैकी कोण असेल तर ते सुधाकर श्रंगारे. एवढं माझ्यासारखं बोलायचं आणि काहीच काम करायचं नाही अशा प्रकारचे या पुढच्या काळामध्ये चालणार नाही. या ठिकाणी आमचं काम करावं लागेल, लोकांना दिलासा द्यावा लागेल, लोकांना विश्वास द्यावा लागेल, लोकांचे प्रश्न सोडवावे लागतील. आणि जोपर्यंत लोकांचे प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत ही लढाई लढत राहावी लागणार आहे. अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढे जाणारे नेते कार्यकर्ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि माझी विनंती आहे, आपल्या पाठीमागे गंभीर अशा प्रकारचं नेतृत्व आहे. आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकरांचा संघर्ष गेल्या 20-22 वर्षापासून आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रान पेटून उठवणारं नेतृत्व संभाजीभाई पाटील निलंगेकरांच्या माध्यमातून आपण बघितलं आहे. काय गरज आहे संभाजी पाटील निलंगेकरांना? खरं तर अतिशय कसल्याही प्रकारची कमतरता नसताना मी तर अनेक वेळा असं म्हटलेलं आहे की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं नेतृत्व म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर आहे. परंतु या भागातल्या शेतकऱ्यांसाठी लातूरच्या शिवाजी चौकात 72 तासाचं अन्नत्याग आंदोलन करण्याचं काम संभाजीभाई पाटील निलंगेकरांनी केलं. त्याचं कारण असं आहे की माझ्या भागातल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले पाहिजे, माझ्या भागातल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, त्यांची संपन्नता वाढली पाहिजे, तो शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेऊन रस्त्यावर उतरून काम करणारं खंबीर नेतृत्व म्हणजे आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकर आहे. आणि म्हणून आताची निवडणूक सुद्धा संभाजीभाई पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली लढत असलेली निवडणूक आहे. निलंगा मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की बाळासाहेब तुम्ही या जिल्ह्यातल्या गावागावाचा निलंगा विधानसभा मतदारसंघाने गावागावातले कार्यकर्ते सांभाळू आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं मताधिक्य त्यापेक्षा अधिक मताधिक्य आम्ही देण्याचा प्रयत्न करू. ही खऱ्या अर्थानं इथल्या कार्यकर्त्यांची ती गरज आहे. कार्यकर्त्यांनी तो विचार करावा. संभाजी पाटील निलंगेकर सर्वसामान्य माणसासाठी जर लढत असेल तर सर्वसामान्य माणसांनी तशाच प्रकारचं पाठबळ संभाजीभाई पाटील निलंगेकरांच्या पाठीशी उभे केलं पाहिजे. तर आणि तर भविष्य काळामध्ये या भागाचा सर्वांगीण विकास आपल्याला करता येईल, या भागातल्या लोकांचं जीवनमान बदलता येईल. अशा प्रकारच्या विचारातून आपण सगळ्यांनी मतदानात या 7 तारखेच्या मतदानाला आपल्याला सगळ्यांना सामोरं जायचं. अजून देशाची निवडणूक आहे. एका बाजूला सांगितलं जात आहे की आता संविधान बदलणार आहे. नरेंद्र मोदी जर 405चा आकडा 400 खासदारांचा जर आकडा पार केला तर हे संविधान बदलणार आहे अशा प्रकारची भाषा बोलतायत. आणि संविधान बदलणार आहे त्यांना बदलणार आहेत, आम्हाला त्याच्याशी गेले का नाही. परंतु या लातूर लोकसभेमध्ये आम्हाला दिलेला काँग्रेसने दिलेला उमेदवार आहे तो मुळात घट्टाबाई अशा प्रकारचा उमेदवार आहे. खऱ्या अर्थानं ओपनचा माणूस ओपनच्या ठिकाणी लढला पाहिजे, ओबीसीचा माणूस ओबीसीच्या ठिकाणी लढला पाहिजे, एससीचा माणूस एससीच्या ठिकाणी लढला पाहिजे. परंतु ओबीसीचा माणूस जर एससीच्या नावाखाली या ठिकाणी उमेदवारी करत असेल तर हा समस्त दलित समाजाचा घोर अवमान आहे आणि दलित समाजातला कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही. आम्ही आता अशा प्रकारची भूमिका घेणे गरजेचं आहे की खबरदार अशा प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न करा तर या जिल्ह्यातला दलित समाज 7 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद रंगाच्या पाठीशी उभा करेल आणि काँग्रेसने जो केलेला आमच्यावर उगवलेला जो सूळ आहे त्या सुणाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ही भीष्म प्रतिज्ञा दलित समाजातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी आणि 7 तारखेला सुधाकर रंगाला प्रचंड मताधिकारी निवडून देऊन हा जो काही काँग्रेसने रचलेला डाव आहे तो डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो. थांबत आहे. यानंतर महाराष्ट्राचे युवा नेते भाऊ पाटील अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेबांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. भारत माता की जय. आवाज कमी येतोय. समोर बसलेले, झाडाखाली थांबलेले, रस्त्याच्या बाजूनी कान लावून ऐकणारे, हॉटेलमध्ये बसणारे, पानटपरीवर बाजूला बसून ऐकणारे, कट्ट्यावर बसणारे माझे समस्त नंतर आपला आवाज माननीय मोदीजींच्या विकासाच्या गंगेला साथ देणारा आवाज राहिला पाहिजे. त्याच्यामुळे नंदनकरांनी सर्वांनी हात उचला, विजयाची मूठ बांधा. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे. वा. आजच्या या इथे कार्यक्रमाला उपस्थित आपले गडचिरोलीचे आमदार देवराजी होळी साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातले ज्येष्ठ आमचे सिद्धेश्वर राधेजी, आमच्या सहकारी आलेले आता तिथं मार्गदर्शन झालं संजय दोमेजी, संजय गांधी निलंगेकरचे अध्यक्ष शिवराम मामळे सर, या विधानसभा निवडणूक प्रमुख दगडूजी साळुंके, आमचे तालुका अध्यक्ष उमोदजी लोबे, युवा मोर्चाचे अध्यक्ष समा माडिगोणे, आमच्याबरोबर आलेले माजी नगराध्यक्ष आणि निलंगा शहराचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री वीरभद्र स्वामी साहेब, डॉक्टर संतोष वाघमारे, दयानंद कांबळे, गावातले आमचे ज्येष्ठ सहकारी गोपाळ नारायणपुरे, गणेश पातंगे, धनराज पाटील, तानाजी पाटील, नीलकंठ लादे, अरविंद उस्तुरे, बाळू पाटील आणि ज्यांनी हे कार्यक्रम घेण्याचा हट्टास केला आणि कालच त्यांचा प्रवेश झाला असे आमचे नवीन सहकारी दिगंबर सूर्यवंशीजी, उपसरपंच,
व समोर भव्य संख्येने उपस्थित असलेले म्हणजे खरं नळकरांचं कौतुक करावं वाटतं. कारण दुपारी आपली 3 वाजता बैठक झाली आणि म्हणले की आम्हाला सभेचा वेळ द्या. मी म्हणलो आत्ता येतो आणि 3ला बैठक ठरली की 6 वाजता सभा घ्यायची आहे. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं अतिशय अल्पशा काळामध्ये आपण एवढ्या उत्साहाने इथं उपस्थित झाल्यावर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. वाघमारे साहेबांनी आताच उल्लेख केला कालच्या ऐतिहासिक सभेनंतर लातूर जिल्ह्याचा असेल किंवा एकंदरीत मराठवाड्याचा असेल माननीय मोदीजींना पाठिंबा देण्याची लोकांची उत्सुकता वाढलेली आहे. मी सर्वप्रथम एक प्रश्न विचारलो, काल सभेला कोण कोण आलं जरा हात वर करावा. वा, आता मला सांगा काल तुम्ही सभेला आलो त्याच्यानंतर मला काही बोलण्याची गरज आहे का? नाही. तरी मी आपल्या नणंद इथे काही माझे विषय मांडणार आहेत. कारण नणंद हे गाव आपल्या निलंगा तालुक्या असेल मतदारसंघाचं पहिलं गाव आहे आणि निलंगा इथं आल्यानंतर निलंगा मतदारसंघाचं जेव्हा मतमोजणी होती तर नणंद पहिलं गाव असतं. आणि 2019ला डॉक्टर साहेब मोदीजींना सर्वात अधिक मताधिक्य ह्या परिसरात कुठलं गाव दिलं असेल ते नणंद गाव असेल. मोदीजींना भरभरून आशीर्वाद आपण दिला. त्याच्यामुळं आमचं एक कार्यकर्ता म्हणून आपल्या इथं परम कर्तव्य आहे की आपल्या इथे येऊन गेल्या 10 वर्षामध्ये जे विकासाची गंगा असेल आणि जे माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली जे गरीब कल्याण अंतर्गत गावाचा जो विकास असेल, तालुक्याचा जो विकास असेल, जिल्ह्याचा विकास असेल ते आपल्या समोर व्यवस्थितरित्या मांडण्याची ही आमची जबाबदारी आहे. मित्रांनो, दोरे साहेबांनी सांगितलं काय गोष्टीला स्पर्श केलं. वेळाअभावी त्यांनी खूप काही बोलू शकतात पण मी आपल्याला सांगू इच्छितो की जसं उल्लेख केला जेवढं महत्व आपण ग्रामपंचायत निवडणुकीला देतो, जेवढं महत्व आपण जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल किंबहुना पंचायत समितीला असेल त्याच्यापेक्षा अधिक महत्व ह्या लोकसभेला दिलं गरजेचं आहे. देशात होऊ घडलेली 18वी लोकसभा ही देशाला एक कायापलट करणारी लोकसभा आहे. गेल्या 10 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी जी गरीब कल्याण अंतर्गत संकल्पना मांडली होती त्याची पाया रचली होती आणि आज विकसित भारतची जी घोषणा माननीय मोदीजींनी दिली आहे त्याला एक पाठिंबा देण्यासाठी आणि त्याला बळ देण्यासाठी आपण सर्वजण माननीय मोदीजींच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे. आपल्याला सांगण्यासाठी आनंद होतो की गेल्या 10 वर्षामध्ये जो बदल घडलाय आपण सर्वजण त्याच्यात प्रत्यक्षात सहभागी झालात. आज भारतातला असेल कोणीही नागरिक असेल ते म्हणू शकत नाही की मोदीजींच्या मी योजनेचा लाभार्थी नाही. मी एका गोष्टीला इथं स्पर्श करणार आहे. 2014ला जेव्हा आपण सर्वजण मिळून माननीय मोदीजींना भरभरून आशीर्वाद दिला तेव्हा मोदीजींनी जेव्हा सर्वात पहिलं संसदेत पाय ठेवला अनेकांनी त्याला म्हणले की लोकशाहीचं आपण पावित्र्य मध्ये ठेवतो पण त्याचं पावित्र्य राखण्याचं काम याच्यापूर्वी 65 वर्षापूर्वी काही झालं नाही. पण माननीय मोदीजींनी सर्वात पहिले तेव्हा पंतप्रधानांनी शपथ घेतली आणि संसदेत पाय ठेवत असताना त्याच्या पायरीला नतमस्तक होऊन या संसदेत पाय ठेवला. आणि सर्वात पहिला घोषणा काय केली हो माननीय मोदीजींनी म्हणले की माझं सरकार हे गरिबांना समर्पित राहील, माझं सरकार हे शेतकऱ्यांना समर्पित राहील, माझं सरकार हे तरुणांना समर्पित राहील, माझं सरकार हे महिलांना समर्पित राहील, माझं सरकार हे देशाच्या सुरक्षेला समर्पित राहील. ह्या घोष वाक्याने अनेक गेले 10 वर्ष प्रत्येक योजनेला केंद्रबिंदू ठेवून माननीय मोदीजी काम करत आहेत. 2014 पूर्वी जेव्हा आपली लोकसंख्या 125 कोटी होती, 2011ची जनगणना झाली तर 80 कोटी लोक हे गरीब दारिद्र्य रेषेखाली होते. ह्याच्यापूर्वी अनेक पंतप्रधान म्हणले की गरिबी हटाव, देश बचाव, पण त्याच्यावर ठोस निर्णय कोण नाही. आपल्याला आठवत असेल काँग्रेसचे पुढारी येत असतील, काँग्रेसच्या पुढाऱ्यांपैकी काँग्रेसचे अनेक पंतप्रधान जेवून गेले ते वरनं काय म्हणायचे, आम्ही वरनं 1 रुपया पाठवलो तर 15 पैसे पोचतात, 85 पैशाची गळती होतात. हे सर्वांना माहित होतं पण ते गळती थांबवण्याचं कोण काम किंवा धाडस कधीच केलं नाही. माननीय मोदीजींनी त्याच्या तळागाळात पोहोचलं. सर्वात पहिलं काम काय केलं माननीय मोदीजींनी, सर्वांचे खाते बँकेत काढायला आग्रह धरला. त्याच्या माध्यमातून जनधन योजना मंजूर केली. जनधन ह्याच्यामध्ये पूर्वी 60% लोकांचे खाते बँकेत नव्हतं. आपण जर विचार केला तर 2014 पूर्वी घरातनं एखादं कुटुंबाचं खातं, आता मी इथं बसणाऱ्या प्रत्येकाला विचारतो प्रत्येकाचे खाते बँकेत आहेत का नाही, आहेत का नाही. आपले माता भगिनी असतील, तरुण पोरं असतील, युवक असतील, सर्वांचे खाते. काय झालं हे खाते काढण्यामुळे, असा काय बदल झाला की सर्वांना आग्रह धरला की खाते काढण्यामुळे. पहिले तर अडचण यायची खाते का काढायचं नाही आपण, कारण आपल्याला काहीतरी डिपॉझिट ठेवायचं. 0 बॅलन्स मध्ये खाते काढले गेले
त्याच्या माध्यमातून देशामध्ये 42 कोटी खाते काढले गेले, त्याच्यापैकी 23 कोटी महिलांचे होते. काय झाले खाते काढल्यामुळं? आपल्या हक्काचा, आपल्या अधिकाराचा पैसा थेट आपल्यापर्यंत पोहोचावा लागला. दुष्काळी अनुदान असत, पीक विमा असत, मदत असत, माझ्या माता बहिणीला जे बचत गट अंतर्गत खेळतं भांडवल असत, शौचालयाचे पैसे असतील, थेट आपल्यापर्यंत पोहोचायला लागले. आता आपण विचार करा, गेल्या 10 वर्षांमध्ये जेव्हा हे पैसे पोहोचत होते, कुठल्या ग्रामपंचायत सदस्याला आपण विचारणा केली का? कुठल्या ग्रामसेवकाला गेली किंवा कुठल्या आमदारांकडे गेलो किंवा तहसीलदारकडे गेलो, थेट पैसा कुठंही कपात न होता केंद्राने पाठवलेला मोदीजींचा पैसा थेट तुमच्या खिशापर्यंत पोहोचायला लागला. हे बदल गेल्या 10 वर्षात झालं. 80 कोटी लोक गरीब होते. सर्वात पहिलं मोदीजींनी त्यांच्या पोटाची काळजी घेतली. गेल्या 2014 ते 19 मध्ये 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ ही व्यवस्था उभी केली. त्याच्या आदरणीय शिवसेनेचे नेते, आपल्या भागाचे आदरणीय शिवाजी माने साहेब आले, सर्वजण त्यांच्या टाळ्याच्या गरजेचं स्वागत करू. चालू करू. आणि खरं एक गरीब, योगी, त्यागी माणूस, सामान्य कुटुंबाचा माणूस पंतप्रधान झाल्यानंतर जो विचार करतो, 2019ला करोनाची महामारी आली, आपण कधी कुठेही बाहेर, घराच्या बाहेर पडू शकत नव्हतो, काम करत नव्हतो. मोदीजींनी काय केलं? त्या 5 किलो बरोबर अतिरिक्त 5 किलो आपल्याला उपलब्ध करून दिले. 10 किलो तांदूळ आपल्याला भेटायला लागलं, गहू आणि तांदूळ भेटायला लागलं. 2022ला ती योजना पुढचे 5 वर्ष लागू केली. आता मला सर्व इथं बसणाऱ्या वडीलधारीला विचारायचं आहे, आपल्याला जे राशन येते तांदूळ मध्ये, कुठं खडी होती का? माती होती का? हा, चांगल्या क्वालिटीचं खराब होतं? चांगलं होतं ना. पूर्वी कसं यायचं? पिवळं, आळ्या बिळ्या. हे बदल गेल्या 10 वर्षात झाले. जेव्हा आपले पंतप्रधान 2014ला लाल किल्ल्यावरनं भाषण केले, सर्वात पहिलं भाषण मोदीजींनी काय केलं? 2000 तिथे तरुण मित्र आहेत माझे, युट्यूब काढून बघा. सर्वात पहिलं भाषण केले की जिथं जिथं देवालय तिथे तिथं शौचालय. अनेक तज्ञांनी 2014ला अनेक तज्ञांनी अजून युट्यूबवर गेल्यानंतर तिथं चर्चा झाली, डिबेट झाली. अरे देशाचे पंतप्रधान असं कसं बोलू शकतात? पंतप्रधानांनी परराष्ट्र धोरणावर बोलायला पाहिजे, पंतप्रधानांनी शिक्षण धोरणावर बोलायला पाहिजे, पंतप्रधानांनी तरुणांवर बोलायला पाहिजे. का हो मोदीजींनी असं बोलले? जिथं जिथं देवालय तिथे ते शौचालय. कारण 65 वर्ष झाले आपल्या देशाला. 125 कोटी लोकांपैकी 55 कोटी लोक उघड्यावर शौच करायचे. आपण नणंदवरनं धानोऱ्याला गेलं, धानोऱ्यावरनं बामणीला गेलं, बामणीवरनं माळेगावला गेलं. गावाची ओळख कशी व्हायची हो? कशी ओळख व्हायची? हागणदारीचा वास आल्यानंतर गावाची ओळख पडायची. बरोबर आहे. आज हे चित्र 10 वर्षात नाहीसं झालं का नाही? का कुठं आहे गावात आल्यानंतर? हा, हे चित्र आपल्या गावात असेल, आपल्या तालुक्यात असेल आणि देशभरात असेल, हे चित्र नाहीसं झालेले आहेत. ही किंवा माननीय मोदीजींनी केलेले आहेत. आज आपल्या देशाला अनेक देश खालच्या नजरेने बघत होते, पण माननीय मोदीजींची विकासगंगा लहान लहान गोष्टीतनं आज देशाला एक विकसित करण्याच्या माध्यम राहिलेत. आणि खरंच एक त्यागी योगी माणूस पंतप्रधान झाल्यानंतर काय होतो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माननीय मोदीजी. जर 2000 आपण सर्वजण कल्पना करा, 2014 ते 19 मध्ये एवढे शौचालय, 10 कोटीहून अधिक शौचालय झाले नसते, तर 2020ला जेव्हा करोनाची महामारी आली होती तेव्हा किती जणांचा मृत्यू झाला असतो? अनेक तज्ञांनी काय म्हणले की सर्वात जास्त संसर्ग कोविडचा कशात नव्हतो? शौचालयात, संडासात नव्हतो. बरोबर आहे. 30 कोटीहून अधिक भारतीय लोकांचा निधन झालं असतं जर ही शौचालय योजना माननीय मोदीजींनी प्रभावशाली मांडली नसती. त्याच्यामुळं गेल्या 10 वर्षामध्ये असे अनेक योजना आहेत माननीय मोदीजींनी विकास शेतकऱ्यांना केंद्रबिंदू केल्यात. 6000 शेतकरी जनसन्मान योजना असेल, 6000 असतील, त्याच्यामध्ये राज्य सरकारची 6000 असेल, 12000 आहे. काँग्रेसवाले इथे येऊन भाषण केले, 6000 का होते, 12000 होते. डॉक्टर साहेब, अहो आम्ही एवढं तर देतोय, तुम्ही काय दिलं ते बोला ना. तुमच्याकडे पण 60 वर्ष राज्य होतं, केंद्र सरकार, राज्य सरकारमध्ये माता भगिनी असतील, वडीलधारी असतील, तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं त्याच्यावर बोला. आम्ही काय केलंय त्याच्यावर नाही. आज आम्ही रस्त्यावर बोलतोय कारण आम्ही केले म्हणून बोलतोय. तुम्ही कुठं तर कोपऱ्यात, मंदिरात किंवा घरामध्ये बैठक घेतात कारण तुमच्यात दम नाही, तुमच्यात हिंमत नाहीये की लोकांवर चर्चा करायला. आज मोठ्या प्रमाणामध्ये
गेल्या 10 वर्षामध्ये प्रत्येक दळणवळण व्यवस्था असेल. आज मला सांगा, आपण सर्वजण निलंग्याला जात, निलंग्यावरून लातूर जातात. लातूरच्या चोही बाजूला दळण व्यवस्था मजबूत सक्षम झालेली आहे. पूर्वी 1 किलोमीटर कुठला हायवे व्हायचा असेल तर त्याला निवेदन देऊन केंद्रामध्ये जायचे असेल. आज लातूर जिल्ह्यामध्ये 650 किलोमीटरचे नॅशनल हायवे झालेले आहेत. लातूरवरून संभाजीनगर जावा, लातूरवरून नांदेड जावा, लातूरवरून निलंग्याला या, लातूरवरून उदगीरला जावा, लातूरवरून तुळजापूरला जावा, लातूरवरून औसा मार्गे उमरग्याला जावा. चोही बाजूनी, चारही बाजूनी आज विकासाची गंगा रस्त्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये फिरते. आज आपण इथं विचार करत असताना देशाच्या सुरक्षतेचा विचार करणं गरजेचं आहे. काँग्रेसचे मी काय जास्त त्यांच्यावर खरं बोलणार नाही, उमेदवार असतील किंवा असतील, पण मित्रांनो, ही निवडणूक देशाची आहे. माझ्या ओळखीचा आहे, माझ्या पाळखीचा आहे, माझ्या बरोबर बसतो, माझा त्याचा व्यवसाय सारखाच आहे, माझ्या समाजाचा आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करणं गरजेचं आहे. ही निवडणूक देशाची आहे. आज सुरक्षतेला सर्वात पहिलं प्राधान्य देणं गरजेचं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जी भारताची ओळख जगभरात झालेली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे माननीय मोदीजी आहेत. अनेक देशाच्या आपल्या आजूबाजूला जर देश बघितल्यात, सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं काही आर्थिक बंडाळ झाले असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, पूर्ण देश रस्त्यावर होतं. कुठं भूकमारीमुळं पाकिस्तान सारखे अनेक देश पूर्ण लोक रस्त्यावर होतं. आपल्या इथं 2 रुपये 3 किलो गहू बनतोय साहेब, पाकिस्तानमध्ये 260 रुपये किलो गहू, 3-3 किलोमीटर रांगा, आणि तरी भेटत नाही. ही व्यवस्था भेटली का नाही? आपण सर्वजण टीव्ही बघतात. आज बलाढ्य देश, अमेरिका सारखे, युरोप सारखे देश, त्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रात्री 7-8 वाजता बाहेर निघायचं म्हणलं तरी तिथल्या महिला चाकरतात. आज आपण सर्वजण रात्री 8 वाजता 12 वाजता असं बसू शकतो. माता भगिनी आपल्या बरोबर बसू शकतात. ही किमया आहे माननीय मोदीजीच्या. आज आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी जर खरं आपल्याला गरज आहे तर माननीय मोदीजींच्या अनेक विकासाचे कामं गेल्या 10 वर्षात झालेले आहेत, पुढेही होणार आहेत. दोरे साहेबांनी म्हणले की पालकमंत्री असताना संभाजी भैयांची तुलना होणं गरजेचं आहे. मी बरोबर म्हणतो. संभाजी भैया 3 वर्ष पालकमंत्री होते आणि अमित देशमुख पण 2.5 वर्ष होते. आज त्यांचं नाव घेऊन अनेक मंडळी येतात. भैया साहेबांचा 3 वर्षाचा हिशोब द्यायला आम्ही सहज आहेत. काँग्रेसचा कुठलाही पुढारी असेल जे म्हणतात आम्हाला 1000 मत द्या, अमित देशमुखला मत देऊन चर्चा करायला ओपन व्यासपीठला मी चॅलेंज करतो. भैया साहेब 152 आठवडे पालकमंत्री होते आणि अमित देशमुख 130 आठवडे पालकमंत्री होते. तुम्ही तुमच्या आठवड्याभरचा हिशोब द्या, आम्ही आमचा प्रत्येक आठवड्याचा हिशोब देतो. कलेक्टर बुक असते, कलेक्टरकडे माहिती अधिकारी जो पालकमंत्री असतो ना त्याचा आवर्जाव असतो की प्रत्येक आठवड्याला कुठं राहतो तो, किती आठवडे त्यांनी जिल्ह्यामध्ये भेट दिली आणि किती कामं दिली. ते हिशोब, तेवढाच हिशोब काँग्रेसच्या पुढारीने जिल्ह्यात जाऊन बघा, कळलं किती किती. साहेब, भैया पालकमंत्री असताना एकही आठवडा सुट्टी घेतली नाही. प्रत्येक वेळेस म्हणजे जिल्ह्यातली जेवढी व्यवस्था असेल, जर कुठला निधी येत असेल तर समान वाटप करायचे. हे पालकमंत्री होते 3 वर्ष. 3 वर्षामध्ये एक टोपलं पण डांबर आपल्या मतदारसंघात पडलं नाही. आता हेच काँग्रेसवाले मत मागायला लागले. आपल्याला विकास पाहिजे का? कुठे आश्वासन? मी दुसरा शब्द वापरणार होतो. माग वकील बसल्यात, एक प्राध्यापक शिक्षक बसल्यात, असभ्य भाषा त्यांनी खोटे आश्वासन पाहिजेत. त्याच्यामुळे आपण सर्वजण कुठल्याही भूलथाप्याला बळी न पडता, काँग्रेसच्या कुठल्याही म्हणजे भूलथाप्याला बळी पडता हवेत घोषणा न करता वास्तविकला धरून आपण माननीय मोदीजींच्या पाठीमागे राहावं. मोदीजींनी जी विकसित भारतची संकल्पना मांडलेली आहे ती अशीच मांडलेली आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की आज आपला देश जगभरातल्या, विश्वातला सर्वात तरुण देश म्हणून ओळख आहे. आज आपल्या देशाची जी लोकसंख्या 140 कोटी, त्याच्यापैकी 60% लोक हे तरुण आहेत, वयाच्या 35 पेक्षा कमी आहेत आणि त्याच्यातले 40% लोक 13 आणि 35 वयोगटातले आहेत. म्हणून जेव्हा देश 2047 विकसित भारत 2047 ह्याच्या मागची अशी संकल्पना आहे, जेव्हा भारत आपल्या 100व्या वर्षात पदार्पण होईल स्वतंत्राच्या, तेव्हा हा तरुण कुठं 25 वर्षाचा आहे, कुठं 40 वर्षाचा आहे, कुठं 45 वर्षाचा आहे, त्याच्या हाताला काम आणि राहण्याची जी सूक्ष्म व्यवस्था, सक्षम व्यवस्था, असं काम माननीय मोदीजी करण्यात आपल्या पंतप्रधानांकडे दिशा आहे, दृष्टी आहे, दृष्टिकोन आहे. पुढं कोण पंतप्रधान होणार आहे ते आपल्याला माहित नाही. काँग्रेसवाले असतील, त्यांचे सहकारी मित्र असतील, आपण तर त्यांना विचारलं तुमचा पंतप्रधान कोण, त्यांना ते उत्तर देणार नाही. आपल्याला हे ठरवायचं आहे की देशाचा पंतप्रधान आपल्याला एक दमदार, सक्षम माणूस निवडायचा आहे का कुणाच्या हातातील देश आपल्याला द्यायचा आहे.
ह्याच्यासाठी म्हणतो, कारण प्रत्येक 50-100 किलोमीटरला आपली वेशभूषा असेल, आपली बोली असेल, आपलं राहणीमान असेल, आपलं बदलते. आपण इथनं नणंदवरनं तुळजापूरला गेलो, तुळजापूरनं सोलापूरला गेलो, सोलापूरवरनं गुलबर्गा गेलो, गुलबर्गावर कोल्हापूरला गेलो. प्रत्येक 50 किलोमीटरवर आपल्या देशाची राहणीमान असेल, बोली असेल किंवा काही कार्यपद्धती असेल, त्याची बदल होते. त्याच्यामुळं एवढी भिन्नता असणारा, एवढं सामाजिक आणि भौगोलिक व्यापकता असणारा देश सांभाळायला एक सक्षम दमदार माणूस लागतो. आपण गावातला ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच पण निवडत असताना आपण त्याची पारख करतो, हे तर देशाचा कारभार सांभाळणार आपलं नेतृत्व स्वीकारणार आहे. त्याच्यामुळं आपण माननीय मोदीजींना गेल्या 10 वर्षांमध्ये, आपले पंतप्रधान, तुमचे पंतप्रधान, सर्वांचे पंतप्रधान गेल्या 10 वर्षांमध्ये 3,500 दिवस काम केले, एकही दिवस सुट्टी घेतली नाही. असे पहिले पंतप्रधान लाभल्यात. गेल्या 3,500 दिवसामध्ये आपण दिवाळी असेल, एकादश असेल, कुठली सण असले तर आपण सुट्टी घेतो, काय आजार असला तर आपण 2-4 दिवस घरी बसून राहतो. पण ज्या पंतप्रधानांच्या आईचं निधन झालं आणि 4थ्या तासाला देशाच्या सेवेमध्ये राहणारा असा तुमचा माझा एकमेव पंतप्रधान आहे. गेल्या 3,500 दिवसामध्ये एकदाही सुट्टी न घेता आणि प्रत्येक दिवाळी सीमेवर जाऊन आपल्या सैन्याबरोबर साजरा करणारा असा एकमेव पंतप्रधान आहे. अशा पंतप्रधानाचे आपण हात बळकट करण्यासाठी आपण सर्वजण माननीय मोदीजींना आशीर्वाद देऊया आणि आपले खासदार सुधाकर शिंगारे यांच्या समोर काळासमोर बटन दाबून आपण भरभरून आशीर्वाद प्रेम देऊया. नणंद ह्या गावाने आतापर्यंत कधीही आम्ही जे मागितलं तर देवणार नाही. इथं गावात महादेव मंदिर असेल, हनुमान मंदिर असेल, त्यांच्या चरणी नमन करतो. जवळजवळ त्यांच्या चरणी काय आशा व्यक्त केली तर भरभरून दिलंय. इथं बसणाऱ्या प्रत्येक नणंदकरांनी कुठल्याही आशा भूलतापाला बळी पडू नका. कुठल्याही समाजाची विष पेरण्याचं काम असेल त्याच्याला तुम्ही बगल द्या. आपल्याला सर्वजण गुणांगोविंदाने राहायचंय, सर्वांना एक रूप राहायचंय. आज आपल्या समोर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, आपल्या भविष्यासाठी आपण सर्वजण एकरूप होऊन जी विकासाची गंगा माननीय मोदीजींनी दिल्लीपर्यंत, निलंग्यापर्यंत पोहोचवली आहे, निलंग्याच्या माध्यमातून नणंदपर्यंत पोहोचवली आहे, त्याच माध्यमातून नणंदचा आशीर्वाद लोकसभेच्या माध्यमातून माननीय मोदीजींपर्यंत पोहोचूयात. आणि मोदीजींचा जो नाव आहे अबकी बार 400 पार मध्ये, त्या 400 पार मध्ये लातूरचा खासदार बहुमताने आपण विजयी करूयात. एवढे संकल्प सर्वजण बांधूयात. आणि जास्त न बोलता माझं नामकरण भाषण मी इथंच थांबवतो. परत एकदा घोषणा देऊयात. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. सर्वात महत्वाची सूचना, दिलीप पाटलाचा, दिलीप पाटलाचा, माझ्या वडिलांचं नाव घेतात भाऊ. सर्वांना एक सूचना करतो की काल माननीय मोदीजींची सभा झाली, पण ज्यांनी ह्या विकास भैयासाहेबांचा असेल आपल्या राजकीय पालकत्व स्वीकारले, पण खऱ्या अर्थानं जर विकासाचं पालकत्व ह्या मतदारसंघाचं जर ज्यांनी स्वीकारलं असेल ते आपले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब हे 3 तारखेला आपल्याला खास भेटण्यासाठी येणार आहेत. तर 3 तारखेला दुपारी 11 वाजता, 10:30 वाजता, सकाळी 10:30 वाजता आपण सर्वजण शिवाजी विद्यालयाला माननीय गडकरी साहेबांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहावा एवढी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. युवा नेते भाऊ पाटील साहेब, आपण सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर दुर्गम भागातील, नक्षलग्रस्त भागातील असलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय आमदार डॉक्टर देवरावजी होळीकर साहेब यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. आज येत्या 7 मेला होऊ घातलेल्या लोकसभाचे उमेदवार माननीय सुधाकरजी सोंगर यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या प्रीत्यर्थ या ठिकाणी उपस्थित तुम्हा या निलंगा विधानसभाचे आमदार आणि माजी मंत्री माननीय संभाजी लिंगर, त्यांचे छोटे बंधू आणि आपल्या तुमच्या युवांचे युवा सम्राट अरविंदजी निलंगेकर आणि आपल्या या व्यासपीठावर सिद्धेश्वरजी लोधे, संजयजी दोरवे, शेषरावजी मक्कामे, दगडूजी साळुंके, कुमोदजी लोंबे आणि शिवसेनेचे आणि आमचे नेते आणि संपूर्ण आदरणीय व्यासपीठ, आपण आता बऱ्याच लोकांच्या आपण मार्गदर्शन ऐकलेलं आहे.
आपल्याला सर्वांना माहीत आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या गेल्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये या 10 वर्ष आपण त्यांचा पंतप्रधान म्हणून आपण संपूर्ण देशभरामध्ये आपण ऐकले। याचमध्ये या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आणि गेल्या 60-65 वर्षाच्या इतिहासामध्ये जो बदल झालेला आहे, आपण संपूर्ण आताच अरविंद भाऊन सांगत होते की आपण संपूर्ण एनालिसिस केला पाहिजे की आपण या देशाचे पंतप्रधान कसा असावा। आपल्या काँग्रेस इंडिया गठबंधनमध्ये आपला कोणते पंतप्रधान आहेत अजूनही त्यांच्याकडे निश्चित नाही, परंतु आपला या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आपल्या संपूर्ण मित्रमंडळाच्या वतीनं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना निवडून या देशाचे पंतप्रधान तिसरी टर्म आपल्याला पंतप्रधान बनवायचा असेल तर या नांदेड लातूर लोकसभाचे आपले सुधाकरजी शृंगारे यांना सुद्धा पाठवण्याची नितांत गरज आहे। आता आपल्याला विविध आपल्या नेते मंडळीने सांगितलंय, आपल्याला सुधाकरजी शृंगारे आणि आपला काँग्रेसचा उमेदवार काय याच्यामध्ये आपण तडजोड केला पाहिजे आणि आपला काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा आपण तडजोड केला पाहिजे आणि याच्यातला आपण एनालिसिस केला पाहिजे। या देशाच्या आहे निवडणूक की राज्याच्या निवडणुका नाही, या विधानसभाच्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतच्या या राज्याच्या निवडणुकांना, या निवडणूक या देशाचे निवडणूक आहे आणि देश गेल्या 10 वर्षामध्ये आपण कोणत्या स्तरावर गेलेला आहे आणि पुढच्या 2024 ते 2029 मध्ये भारत देश कोणत्या स्तरावर जाणार आहे त्याच्यासाठी म्हणून हे निवडणूक अत्यंत महत्त्वाचे आहे। हे निवडणूक हे छोटी मोठी नाही, हे निवडणूक लोकशाही मजबूत करण्यासाठी आहे, हे निवडणूक विकासासाठी आहे, हे निवडणूक एक महासत्ता बनवण्यासाठी आहे, हे निवडणूक आपल्याला आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी आहे, हे निवडणूक गावाचा सर्वांगीण विकास करण्याची निवडणूक आहे, हे निवडणूक प्रत्येक माणसाचा परिवर्तन करण्याचा निवडणूक आहे, हे निवडणूक प्रत्येक माणसाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी निवडणूक आहे। म्हणून या देशाच्या निवडणुकामध्ये आपण छोट्या छोट्या कारणानं आपल्या या लोकशाहीच्या निवडणुकाच्या मध्ये आपला हा लातूर लोकसभेचे निवडणूक सुधाकरजी शृंगारेंना समजा आपण मतदान केले नाही तर परिणाम मात्र वाईट होते आणि म्हणून आपला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा या देशाचे पंतप्रधान बनवायचं असेल तर लातूर लोकसभेचं सुद्धा या आपल्याला सुधाकररावजी शृंगारेंना माननीय या आपल्याला संभाजी पाटील निलंगेकरच्या परिवाराकडे पाहून माननीय सुधाकररावजी शृंगारेंना आपण या लातूर लोकसभामधून आपण पाठवण्याची नितांत गरज आहे। आता आपण संपूर्ण या देशामध्ये जेवढे योजना झाले गेल्या 65 वर्षाच्या योजना बघा, 65 वर्षामध्ये जेवढा लातूर जिल्ह्यामध्ये जेवढा निधी नाही आला तेवढा निधी माननीय संभाजी पाटील निलंगेकर, माननीय सुधाकररावजी शृंगारेंच्या नेतृत्वामध्ये जेवढा निधी आला या देशातला या लातूर जिल्ह्यामध्ये, 5 काँग्रेसवाल्यांना विचारा 65 वर्षामध्ये तुम्ही जेवढा निधी आला नाही तेवढा निधी या लातूर जिल्ह्यामध्ये आपला निधी आलेला आहे। प्रत्येक गावागावातला निधी विचारा, गावागावामध्ये जेवढा निधी आला नाही तेवढा निधी 10 वर्षामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये जेवढा निधी आला नाही तेवढा निधी या 10 वर्षामध्ये गावागावातला हिशोब करा, प्रत्येक माणसामध्ये हिशोब करा, गावातला प्रत्येक माणसाला योजना केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना असतील या 10 वर्षात जेवढे मिळाल्या तेवढा 60-65 वर्षात कुठल्याही गावामध्ये नाही, कुठल्याही जिल्ह्यामध्ये नाही, इवन माझ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा नाही।
आपल्याला मला या ठिकाणी लातूर या निलंगा विधानसभा मध्ये माननीय आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस सांगितले की तुम्ही संभाजी पाटील निलंगेच्या विधानसभेमध्ये जा आणि त्या विधानसभामध्ये या 6 विधानसभाच्या मध्ये सर्वात जास्त लीड या आमच्या संभाजी पाटील निलंगेकर मान्य अरविंद पाटील निलंगेच्या नेतृत्वामध्ये तुमच्या या गावाच्या गावामधून आपण सर्वात जास्त संभाजी पाटील निलंगेकडे पाहून आपण सुधाकररावजी शृंगारेला जास्तीत जास्त मताने निवडून द्या आणि म्हणून यासाठी मी आलेला आहे. मी तुमच्या सोबत पुन्हा या ठिकाणी 7 तारखेपर्यंत राहणार आहे. बराच वेळ झाला पुत्रापणा विषय आहे म्हणून माझे सर्व लोकांना विनंती आहे, प्रत्येक काँग्रेसवाल्यांना सांगा, त्यांना सांगा की गेल्या 60 वर्षात तुमचा हिशोब सांगा. आम्ही 10 वर्षात आम्ही गावाच्या प्रत्येक माणसाच्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या जे योजना मिळाल्या ते केव्हाही 65 वर्षात एकही गावामध्ये जेवढा निधीपासून योजनापासून जेवढा निधी आला तेवढा निधी मात्र काँग्रेसनं गेल्या 60 वर्षात दिला नाही. काँग्रेसनं फक्त काय दिलं, गावामध्ये झगडा, समाजामध्ये मधा, हिंदू मुसलमानामध्ये जागा, अशा पद्धतीनं जाती भेद हे आपल्याला लावून मतदान घेण्याचं काम काँग्रेसनं केला. पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यानं कधी अशा पद्धतीने केलं नाही. त्यांचा एकच विकासाचा मूलमंत्र आहे, सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास आणि सबका प्रयास. म्हणून एकमेकांचा विश्वास संपादन करून सर्वांचा तुम्ही आणि आम्ही सर्व लोक मिळून या भारत देशाला नवीन भारत बनवण्यासाठी, या भारताला सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवण्यासाठी, सर्वश्रेष्ठ भारत बनवण्यासाठी म्हणून आत्मनिर्भर भारत बनवायचा, विकसित भारत बनवायचा, त्याच्यासाठी म्हणून गावामध्ये सुद्धा आपापल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण तुम्ही माननीय संभाजी पाटील निलंगेकर माझे सहकारी आहेत, माझे मित्र आहेत आणि माझे पालकमंत्री विद्यमान आमदार आहेत, माननीय आमचे अरविंद भाऊ यांच्या सर्वांच्या सहकार्यानं पुन्हा या लोकसभामध्ये सुधाकररावजी शृंगारेंना आपण मला विश्वास द्या की या ठिकाणी सुधाकररावजी शृंगारे मागच्या 2019 पेक्षा जास्तीत जास्त मताने निवडून देण्याचं आपण संकल्प करूया आणि हे संकल्प आपण पूर्ण करणार. कारण या देशामध्ये गेल्या 65 वर्षामध्ये या राम राज्य या देशामध्ये आणायचं असेल, आपल्या सर्वांना माहित आहे 500 550 वर्ष आपण संघर्ष केलं. ते संघर्ष पूर्ण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 22 जानेवारी प्रभू श्रीरामाचं मंदिर निर्माण केला, जगप्रसिद्ध मंदिर निर्माण केला. त्याच्यासाठी म्हणून राष्ट्रासाठी म्हणून आपण पुन्हा आपल्याला मतदान करायचं. या देशामध्ये 65-70 वर्षामध्ये 75 वर्षामध्ये 370चं कलम जम्मू काश्मीरचं अविभाज्य घटक आहे भारताचा, असा कधी काँग्रेसने केला नाही. म्हणून आपल्याला या 2024च्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये 2019 पेक्षाही जास्त मतांना माननीय सुधाकरजी शृंगारे यांना निवडून द्या आणि या निवडल्यामुळे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या जो अबकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकारला बनवण्यासाठी म्हणून सुधाकररावजी शृंगारेंना आपण जास्तीत जास्त मतांना निवडून द्या. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करतो. आमचे संपूर्ण या निलंगा विधानसभाचे नेते मंडळी यांचंही अभिनंदन करतो. तुम्ही सुद्धा या ठिकाणी शांततेने ऐकला म्हणून तुमचंही अभिनंदन करो. भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा माननीय संभाजी पाटील निलंगेकरांचा, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद आमदार साहेब.